ज्ञेयं यत् तत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा अमृतम् अश्नुते अनादि मतपरं ब्रह्मण सत तत् न असत उच्यते. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. तात्पर्य: भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे, तसे क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचेही त्यांनी विवरण केले आहे. आता ते ज्ञेयाचे प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा वर्णन करण्यास प्रारंभ करतात. ज्ञेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीव हा नित्य आहे याची सुद्धा या ठिकाणी पुष्टी करण्यात आली आहे. जीवाला विशिष्ट जन्मकाळ नाही, तसेच जीवात्मा भगवंतांपासून केव्हा व्यक्त झाला हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून तो अनादि आहे. याला वेदपुष्टी देताना म्हणतात की न जायते म्रियते वा विपश्चित. क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही आणि मृतही होत नाही. तो ज्ञानमयी आहे. भगवंतांच्या परमात्मा रूपाचेही वेदामध्ये पुढील प्रमाणे वर्णन आहे. प्रधान क्षेत्रज्ञ पती गुणेशाः. भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत. स्मृतीमध्ये म्हटले आहे की दासभूतो हरेर एव न अन्यस्वेय कदाचन. जीव हे नित्य निरंतर भगवंतांचे सेवकच आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी याची आपल्या शिकवणुकीमध्ये पुष्टी केली आहे. म्हणून या श्लोकातील ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून योजिला आहे. जेव्हा ब्रह्म शब्द जीवाला उद्देशून योजिला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्रह्म नसून विज्ञान ब्रह्म आहे. परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांना आनंद ब्रह्म असे म्हणतात. सर्वतः पाणी पादम तत्सर्वतः अक्षी शिरः मुखम सर्वतः श्रुती मत लोके सर्वम आवृत्य तिष्ठती. सर्वत्र त्यांचे हात पाय नेत्र मस्तके मुखे आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. तात्पर्य: ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो, त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात. ते आपल्या सर्वव्यापी रूपाद्वारे स्थित असतात आणि त्यांच्या ठायी ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व जीव स्थित आहेत. त्यांची असंख्य मस्तके, पाय, हात आणि नेत्र आणि असंख्य जीव आहेत. हे सर्व जीव परमात्माच्या ठायी आणि परमात्म्यावर स्थित आहेत. म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे. तरीही जीव म्हणू शकत नाही की माझे हात पाय आणि नेत्र हे सर्वत्र आहेत. हे शक्य नाही. जर त्याला वाटत असेल की केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहीत नाही की आपलेही हात पाय इत्यादी सर्वत्र पसरलेले आहेत, परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल, तर त्यांचे ज्ञान हे विसंगत आहे. याचा अर्थ आहे की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही. परब्रह्म हे जीवाहून भिन्न आहे. परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो, परंतु जीव असे करू शकत नाही. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की जर मनुष्याने त्यांना फूल, फळ किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केले तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात. जर भगवंत अत्यंत दूर असतील तर ते हे सर्व कसे स्वीकारू शकतात? हे भगवंतांचे सर्वशक्तिमान रूप आहे. जरी ते आपल्या पृथ्वीपासून अत्यंत दूर अशा धामामध्ये वास करीत असले तरी मनुष्याने अर्पिलेल्या वस्तूंचा स्वीकार करण्याकरिता ते आपला हात कुठेही पसरू शकतात. हीच त्यांची शक्ती आहे. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे, गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतः. जरी भगवंत आपल्या दिव्यधामामध्ये लीला करण्यात मग्न असले तरी ते सर्वव्यापी आहेत. जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे. म्हणून हा श्लोक परमात्मा श्री भगवान यांचे वर्णन करतो, जीवात्म्याचे नव्हे. सर्व इंद्रिय गुण आभासम सर्व इंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूत च एव निर्गुणम गुणभोक्तृ च.
परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. तात्पर्य: भगवंत जरी जीवांच्या सर्व इंद्रियांचे उगमस्थान असले तरी त्यांची इंद्रिये ही जीवांच्या प्राकृत इंद्रियांप्रमाणे नसतात. वास्तविकपणे जीवात्म्याला आध्यात्मिक इंद्रिये असतात, परंतु बद्ध जीवनामध्ये ती भौतिक तत्वांनी आच्छादित असतात, म्हणून इंद्रियांच्या क्रिया पदार्थाद्वारे व्यक्त होतात. भगवंतांची इंद्रिये ही प्राकृतिक तत्वांनी आवृत्त होऊ शकत नाहीत. त्यांची इंद्रिये ही अलौकिक आणि दिव्य असतात, म्हणून त्यांना निर्गुण असे म्हटले जाते. गुण म्हणजे प्राकृतिक गुण होत, परंतु त्यांची इंद्रिये ही भौतिक आच्छादन विरहित असतात. ती आपल्या इंद्रियांप्रमाणे नसतात हे जाणले पाहिजे. भगवंत जरी आपल्या सर्व इंद्रियजन्य कर्माचे मूळ उगम असले तरी त्यांची इंद्रिये ही अविकारी आणि दिव्य आहेत. याचे सुंदर वर्णन श्वेतरोपनिषदात पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. अपानिपादो जवनो ग्रहिता. भगवंतांचे हात हे प्राकृत नाहीत, तर त्यांचे दिव्य हात आहेत आणि त्यांना अर्पिलेल्या सर्व गोष्टींचा ते स्वीकार करतात. हाच परमात्मा आणि बद्ध जीवात्मा यांच्यातील फरक आहे. भगवंतांना प्राकृत नेत्र नाहीत, परंतु त्यांना नेत्र आहेत. नाहीतर ते कसे पाहू शकले असते? ते भूत, वर्तमान, भविष्य सर्व काही पाहू शकतात. ते जीवांच्या हृदयामध्ये वास करतात आणि आपण भूतकाळात काय केले आहे, सध्या काय करीत आहोत आणि भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे सर्व ते जाणतात आणि याची भगवद्गीतेत पुष्टी केली आहे. ते सर्व काही जाणतात, परंतु त्यांना कुणीही जाणत नाही. असे म्हटले आहे की भगवंतांना आपल्यासारखे पाय नाहीत, परंतु ते अंतरिक्षात कुठेही भ्रमण करू शकतात, कारण त्यांचे पाय अलौकिक आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत हे निराकार नाहीत. त्यांना स्वतःचे नेत्र, पाय, हात आणि इतर सर्वत्र काही आहे आणि आपण भगवंतांचे अंश असल्या कारणाने आपल्यालाही हात, पाय इत्यादी सर्व गोष्टी आहेत, परंतु त्यांचे हात, पाय, नेत्र आणि इंद्रिये ही भौतिक प्रकृतीमुळे विकारित होत नाहीत. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की जेव्हा भगवंत अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या योग मायेद्वारे स्वतःच्या मूळ स्वरूपात प्रकट होतात. भगवंत मायाशक्तीने प्रदूषित होत नाहीत, कारण ते स्वतः मायाधिपती आहेत. वेदांवरून आपल्याला आढळून येते की त्यांचा संपूर्ण विग्रह आध्यात्मिक आहे. भगवंत हे सच्चिदानंद आहेत, सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत, सर्व ऐश्वर्य आणि सर्व बल यांचे स्वामी आहेत. ते सर्वाधिक बुद्धिमान आणि ज्ञानमयी आहेत. भगवंतांचे हे काही गुण आहेत. ते सर्व जीवांचे पालन करता आणि सर्व कर्मांचे साक्षी आहेत. वेदांवरून आपण जाणू शकतो की भगवंतांचे स्वरूप सदैव दिव्यच असते, कारण जरी त्यांचे मस्तक, मुख आणि पाय इत्यादी पाहू शकत नसलो तरी या सर्व इंद्रियांनी ते युक्त आहेत. आणि जेव्हा आपण दिव्य स्तरापर्यंत उन्नत होतो तेव्हा आपण त्यांचे रूप पाहू शकतो. प्राकृतिक इंद्रियामुळे आपण त्यांचे रूप पाहू शकत नाही, म्हणून मायाशक्तीने प्रभावित झालेले निर्विशेषवादी भगवंतांना जाणू शकत नाही. बहिः अंतः च भूतानां अचरं चरम एव च सूक्ष्मत्वा तत अविज्ञेयदूरस्थं दूरच आणि अंतिके च तत. परम सत्य हे सर्व चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. तात्पर्य: वेदांद्वारे आपल्याला कळून येते की भगवान नारायण हे प्रत्येक जीवांच्या अंतरात आणि बाहेरही आहेत. आध्यात्मिक तसेच भौतिक जगतात ते उपस्थित आहेत. जरी अत्यंत दूर असले तरी ते आम्हा सर्वांच्या जवळ आहेत. ही वैदिक विधाने आहेत. आसीनो दूरम व्रजती शयनो याती सर्वतः. आणि ते सदैव दिव्यानंदांमध्ये रत असल्यामुळे आपल्या संपूर्ण ऐश्वर्याचा कसा उपभोग घेत आहेत ते आपण जाणू शकत नाही. आपण त्यांना या प्राकृत इंद्रियांद्वारे जाणू किंवा पाहू शकत नाही. म्हणून वेदांमध्ये म्हटले आहे की त्यांना जाणण्यासाठी आपले प्राकृत मन आणि इंद्रिये अपुरी आहेत.
परंतु कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिये शुद्ध केली आहेत तो भगवंतांना सतत पाहू शकतो. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की ज्या भक्ताने भगवत प्रेम प्राप्त केले आहे तो भगवंतांना नित्य निरंतर पाहू शकतो. भगवद्गीतेतही म्हटले आहे की केवळ भक्तियोगाद्वारेच त्यांना पाहणे किंवा जाणणे शक्य आहे. भक्त्यात्वनया शक्य हा अविभक्तं च भूतेषु विभक्तम् एव च स्थितं भूता च तत् ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णू च. परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तो सर्वांचा संहारकर्ताही असल्याचे जाणले पाहिजे. तात्पर्य: भगवंत हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. याचा अर्थ ते विभक्त झालेले आहेत असा होतो का नाही. वस्तुतः ते एकमेवाद्वितीय आहेत. या बाबतीत सूर्याचे उदाहरण दिले जाते. मध्यान्मही सूर्य आपल्या स्थानी स्थित असतो, परंतु जर कोणी चारी दिशेला 5000 मैलांपर्यंत जाऊन विचारले की सूर्य कुठे आहे, तर प्रत्येकजण त्याला सांगेल की सूर्य हा त्याच्या डोक्यावर तळपत आहे. भगवंत जरी अविभक्त असले तरी ते जणू काय विभाजित झाल्याप्रमाणेच प्रतीत होतात. हे दर्शविण्यासाठी वेदांमध्ये हे सूर्याचे उदाहरण देण्यात आले आहे. वेदांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ज्याप्रमाणे तोच सूर्य अनेक लोकांना अनेक ठिकाणी दिसतो त्याप्रमाणे श्री विष्णू हे आपल्या सर्व शक्तिमत्वामुळे सर्वत्र उपस्थित आहेत. आणि भगवंत जरी सर्व जीवांचे पालन करता असले तरी प्रलयकाळी ते सर्वांचा संहार करतात. 11व्या अध्यायात याला पुष्टी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की कुरुक्षेत्रावर जमलेल्या सर्व योद्ध्यांचा संहार करण्याकरिता मी आलो आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की काळाच्या रूपातही मी सर्वांचा विनाश करतो. भगवंत हेच प्रलयकर्ता आणि सर्वांचे संहार करता आहेत. जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्याच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलयकाळी तेच सर्वांचा संहार करतात. भगवंत हेच सर्व जीवांचे मूळ उगमस्थान आणि आश्रयस्थान असल्याच्या वस्तुस्थितीचे वेद अनुमोदन करतात. सृष्टींच्या उत्पत्तीनंतर सर्व काही त्यांच्या शक्तीवर आश्रित असते आणि प्रलयानंतर पुन्हा सर्वांचा विलय त्याच्यामध्ये आश्रित होण्यासाठीच होतो. ही सर्व वेदांची प्रमाणे आहेत. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत प्रयत्यभिशन्ति तद्ब्रह्म तद्विज्ञानस्स्व ज्योतिषाम् अपि तत् ज्योतिः तमसः परम उच्यते. ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विशिष्टतम. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. तात्पर्य: परमात्मा पुरुषोत्तम भगवान हे सूर्य, चंद्र आणि नक्षत्रे इत्यादी प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम आहेत. वेदांमध्ये आपल्याला आढळून येते की आध्यात्मिक जगतामध्ये चंद्र किंवा सूर्याची आवश्यकता नसते, कारण त्या ठिकाणी भगवंतांचे तेज असते. भौतिक जगतामध्ये ब्रह्मज्योती अर्थात भगवंतांचे तेज हे महत्त्वाने आवृत झालेले असते. म्हणून प्रकाशाकरिता आपल्याला सूर्य, चंद्र, विद्युत शक्ती इत्यादी गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. परंतु आध्यात्मिक जगतात या गोष्टींची मुळीच आवश्यकता नसते. वेदांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंतांच्या ज्योतीमुळेच सर्व काही प्रकाशित होते. म्हणून यावरून स्पष्ट आहे की ते या प्राकृत जगतात स्थित नाहीत. ते आध्यात्मिक विश्वातील सर्वोच्च लोकांमध्ये वास करतात आणि हे आध्यात्मिक विश्व अत्यंत दूर आहे याची सुद्धा वेदांमध्ये पुष्टी करण्यात आली आहे. आदित्यवर्ण तमसहा परस्तात सूर्याप्रमाणेच नित्य ज्योतिर्मय आहेत आणि भौतिक अंधकाराच्या अतीत आहेत. त्यांचे ज्ञान दिव्य आहे. वेद सांगतात की ब्रह्म म्हणजे केंद्रित दिव्य ज्ञान आहे. जो त्या आध्यात्मिक जगताची प्राप्ती करण्यास उत्सुक आहे त्याला हृदयस्थित भगवंत ज्ञान प्रदान करतात. एक वैदिक मंत्र सांगतो की तम ह देवम आत्मबुद्धी प्रकाशम
मुमुक्षु वे शरणम अहम प्रपद्ये. ज्याला मुक्तीची इच्छा आहे त्याने भगवंतांना शरण जाणे अत्यावश्यक आहे. ज्ञानाच्या अंतिम ध्येयाबद्दल सांगावयाचे तर त्याबद्दल वेद सांगतात की तम एव विदित्वा ती मृत्युम एती. केवळ भगवंतांना जाणल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनापलीकडे जातो. परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात परमनियंता म्हणून स्थित आहेत. परमेश्वराचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले आहेत, परंतु जीवासंबंधी असे म्हणता येत नाही. म्हणून क्षेत्राचे आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असल्याचे मान्य केलेच पाहिजे. मनुष्याचे हात आणि पाय विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित असतात, परंतु श्रीकृष्णांचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले आहेत. याचे श्वेताश्वतरोपनिषद मध्ये पुढील प्रमाणे अनुमोदन करण्यात आले आहे. सर्वस्य प्रभुमि ईशानम सर्वस्य शरणम बृहत. ते परमात्मा भगवंत सर्व जीवांचे प्रभू आहेत. सर्व जीवांचे ते अंतिम आश्रयस्थान आहेत. म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे सदैव भिन्नच असतात. हे सत्य नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयं च उक्तम अमासतः मतभक्ताः एतत् विज्ञाय मतभावाय उपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले. केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. तात्पर्य: भगवंतांनी संक्षेपाने शरीर, ज्ञान आणि ज्ञेय यांचे वर्णन केले आहे. हे ज्ञान 3 तत्वांचे असते. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञानमार्ग यांच्या एकत्रीकरणाला विज्ञान असे म्हणतात. अनन्य भगवद्भक्त प्रत्यक्षपणे परिपूर्ण ज्ञान जाणू शकतात. इतर हे जाणण्यात असमर्थ आहेत. अद्वैतवादी म्हणतात की अंतिम अवस्थेत ही तिन्ही तत्वे एक होतात, परंतु भक्त याचा स्वीकार करीत नाही. आपले मूळ कृष्ण भावनाभावित स्वरूप जाणणे म्हणजेच ज्ञानाचा विकास होय. आपण भौतिक भावनेने बद्ध झालो आहोत आणि जेव्हा आपली सारी भावना अथवा चेतना कृष्ण भावनमय कार्यामध्ये संलग्न करतो तेव्हा आपल्याला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भक्ती योगाला पूर्णत्वाने जाणण्याची प्राथमिक पायरी म्हणजे ज्ञान आहे. 15व्या अध्यायात याचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. सारांश: मनुष्य जाणू शकतो की महाभूतांपासून प्रारंभ होणाऱ्या आणि चेतनाधृती मध्ये शेवट होणाऱ्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये महाभूतांच्या आणि जीवनाच्या व्यक्त होणाऱ्या विशिष्ट लक्षणांचे वर्णन करण्यात आले आहे. यांच्या संयोगीकरणामुळे क्षेत्र बनते आणि अमानित्व पासून प्रारंभ होणाऱ्या आणि तत्वज्ञानार्थ दर्शनमध्ये अंत होणाऱ्या 8 ते 12 श्लोकामध्ये आत्मा आणि परमात्मा या दोन्ही क्षेत्रज्ञानांना जाणण्याच्या ज्ञानमार्गाचे वर्णन करण्यात आले आहे. त्यानंतर अनादि मतपरम पासून प्रारंभ होणाऱ्या आणि रुद्धी सर्वस्व विष्टस्तम मध्ये अंत होणाऱ्या 13व्या ते 18व्या श्लोकामध्ये आत्मा आणि परमात्मा किंवा भगवंतांचे वर्णन करण्यात आले आहे. याप्रमाणे 3 तत्वांचे वर्णन करण्यात आले आहे. क्षेत्र म्हणजे शरीर, ज्ञानमार्ग आणि आत्मा व परमात्मा या ठिकाणी विशेष करून सांगण्यात आले आहे की केवळ अनन्य भगवत भक्तच या 3 तत्वांचा यथार्थ रूपाने जाणू शकतात. म्हणून भक्तांसाठी भगवद्गीता ही पूर्णपणे उपयुक्त असते आणि त्यांनाच परमलक्ष्याची म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या स्वभावाची प्राप्ती होते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर केवळ भक्तच भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून इच्छित फल प्राप्त करू शकतात. इतरांना हे शक्य नाही. प्रकृतीं पुरुषं च एव विद्धि अनादि उभी अपि विकारान् च गुणान् च एव विद्धि प्रकृती संभवान. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. तात्पर्य: या अध्यायातील ज्ञानाने मनुष्य शरीर आणि शरीराचे ज्ञाता यांना जाणू शकतो. शरीर हे कार्यक्षेत्र आहे आणि ते भौतिक प्रकृतीपासून बनलेले आहे. देहधारण केलेला आणि देहाच्या कार्याचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय. तो आणि परमात्मा असे 2 क्षेत्रज्ञ असतात. अर्थात जीव आणि परमात्मा या भगवंतांच्या 2 भिन्न अभिव्यक्ती आहेत. जीव म्हणजे
म्हणजे भगवंतांचे शक्तित्व आहे, तर परमात्मा हा त्यांचा स्वांश आहे. जीव आणि भौतिक प्रकृती दोघेही नित्य आहेत, अर्थात ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही अस्तित्वात होते. जीव आणि भौतिक सृष्टी दोघेही भगवंतांची शक्ती आहेत, परंतु जीव हे प्रकृतीमधील आहेत. हे जगत व्यक्त होण्यापूर्वी जीव आणि भौतिक प्रकृती दोन्हीही अस्तित्वात होते. भौतिक प्रकृतीचा पुरुषोत्तम भगवान महाविष्णूंमध्ये विलय होतो आणि जेव्हा आवश्यकता असते तेव्हा महत्त्वाच्या माध्यमातून ती प्रकट होते. त्याचप्रमाणे जीवही महाविष्णूंमध्येच असतात आणि ते बद्ध असल्याकारणाने भगवत सेवेपासून विन्मुख असतात. यामुळे त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश दिला जात नाही, परंतु सृष्टीची पुन्हा उत्पत्ती झाल्यावर त्यांना भौतिक जगतात कर्म करून वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास योग्य बनवण्याची संधी दिली जाते. हेच भौतिक सृष्टींचे रहस्य आहे. वस्तुतः जीव हे भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहेत, परंतु विद्रोही स्वभावामुळे ते भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतात. भगवंतांचे अंश असणारे हे जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे येतात या गोष्टीला खरोखरी महत्त्व नाही. तथापि जीव कसे आणि का भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतात हे भगवंत जाणतात. शास्त्रांमध्ये भगवंत सांगतात की जे भौतिक प्रकृतीद्वारे मोहित होतात ते अस्तित्वात राखण्यासाठी अतिशय कठीण संघर्ष करीत असतात. तथापि या काही श्लोकांतील वर्णनांवरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की त्रिगुणांद्वारे उत्पन्न होणारे प्रभाव आणि सारे विकार हे भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न होतात. जीवाचे सारे विकार आणि सारी वैविध्यताही शरीरामुळे प्रकट होते. आत्मतत्वाच्या दृष्टीने तर सारे जीव एकसारखेच आहेत. कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिः उच्यते. पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुः उच्यते. प्रकृती ही सर्व भौतिक कार्य करणाऱ्यांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तात्पर्य: जीवांची निरनिराळ्या प्रकारची शरीरे आणि इंद्रिय ही भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. जीवांच्या 84 लाख भिन्न भिन्न योनी आहेत आणि या सर्व वैविध्यपूर्ण योनी भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात. त्या जीवाच्या निरनिराळ्या इंद्रिय सुखाच्या कामनांमुळे निर्माण होतात आणि या प्रकारे तो कोणत्या ना कोणत्या तरी देहामध्ये वास करावयाची इच्छा करते. जेव्हा त्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारची सुखदुःखे भोगतो. त्याच्या या भौतिक सुखदुःखांना तो स्वतः मुळीच कारण नसून त्याचे शरीर कारणीभूत असते. त्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय आनंदच असतो, म्हणूनच ती त्याची स्वरूप स्थिती असते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या इच्छेमुळेच तो या भौतिक जगतामध्ये असतो. आध्यात्मिक जगतामध्ये अशा गोष्टीचा प्रश्नच उद्भवत नाही. आध्यात्मिक जगत हे विशुद्ध आहे, परंतु या भौतिक जगतात निरनिराळ्या प्रकारची शारीरिक सुखे प्राप्त करण्यासाठी सर्वजण अतिशय कठीण परिश्रम करीत आहेत. अधिक स्पष्टपणे म्हणता येईल की हे शरीर म्हणजे इंद्रियांचा परिणाम आहे. इंद्रिये ही कामनापूर्ती करण्याची साधने आहेत. आता शरीर आणि साधनरूप इंद्रिये ही भौतिक प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात आणि पुढील श्लोकांवरून स्पष्ट होईल की जीवाला आपल्या गतकाळातील इच्छा आणि कर्मानुसार सुखकारक अथवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त होते. मनुष्याच्या इच्छा आणि कर्मानुसार भौतिक प्रकृती त्याला विविध प्रकारची निवासस्थाने पुरविते. जीव स्वतःच अशा निवासस्थानाला आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखास कारणीभूत असतो. एकदा का विशिष्ट प्रकारचा देह प्राप्त झाला की जीव प्रकृतीच्या अधीन होतो, कारण शरीर हे जड पदार्थ असल्यामुळे प्रकृतीच्या नियमानुसार कार्य करते. त्यावेळी जीव प्राकृतिक नियम बदलण्या इतपत सामर्थ्यशाली नसतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या जीवाला कुत्र्याचे शरीर प्राप्त झाले तर त्याने कुत्र्याप्रमाणेच वागलेच पाहिजे. तो इतर काही करू शकत नाही. आणि जर जीवाला डुकराचे शरीर प्राप्त झाले तर त्याला डुकराप्रमाणेच विष्ठा खाण्यास आणि वागण्यास भाग पडते. त्याचप्रमाणे जर देवतांचे शरीर प्राप्त झाले तर त्याने प्राप्त शरीराला अनुसरूनच कार्य केले पाहिजे. हा प्रकृतीचा नियमच आहे, परंतु सर्व परिस्थितीत परमात्मा हा आत्मा बरोबर असतोच. वेदांमध्ये याचे पुढील प्रमाणे वर्णन करण्यात आले आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखायः. भगवंत जीवांच्या प्रति इतके कृपाळू असतात की सर्व परिस्थितीत ते परमात्मा रूपाने त्याला सदैव साथ देतात.
पुरुषः प्रकृतिस्थः हि भुक्ते प्रकृती जान गुणान कारणं गुणसंगः अस्य सत असत योनी जन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. तात्पर्य: जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कशा प्रकारे स्थानांतर करतो हे जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे की ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे बदलतो त्याचप्रमाणे जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करतो. भौतिक जीवनातील आसक्तीमुळे याप्रमाणे वस्त्र परिवर्तन करावे लागते. जोपर्यंत तो या अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करावेच लागते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या आपल्या इच्छेमुळे त्याला अशा अनिष्ट परिस्थितीत राहावे लागते. भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधीकधी देवता, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, जलचर, संत, व्यक्ती तर कधी ढेकणाचा जन्म मिळतो. हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाटते की आपण परिस्थितीवर मात केली आहे, परंतु वास्तविकपणे तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो. जीवाला निरनिराळ्या प्रकारचे शरीर कसे प्राप्त होते याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. प्रकृतीच्या त्रिगुणांचा संग झाल्यामुळे त्याला असे देहांतर करणे भाग पडते. म्हणून मनुष्याने त्रिगुणातीत होऊन दिव्यावस्थेत स्थिर झाले पाहिजे. यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनामय होत नाही तोपर्यंत त्याची भौतिक भावना त्याला एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थानांतर करण्यास बाध्य करते. कारण अनादी कालापासून त्याला भौतिक वासना असतात. तथापि त्याने आपली ही संकल्पना बदललेली पाहिजे असे परिवर्तन प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण केल्याने शक्य होते. या बाबतीत सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन होय. तो श्रीकृष्णांकडून भगवत विज्ञान जाणून घेत आहे. जीवाने याप्रमाणे तर श्रवण केले तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची अनादी कालापासून चालत आलेली त्याची इच्छा नष्ट होईल आणि ज्या ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजविण्याची आपली इच्छा कमी कमी करतो त्या प्रमाणात हळूहळू तो आध्यात्मिक सुखाचा आनंद घेतो. वेदांमध्ये म्हटले आहे की भगवंतांच्या सहवासात जसजसे त्याला ज्ञान प्राप्त होते तसतसे तो सच्चिदानंद जीवाचा आस्वाद घेतो.